नमस्कार सर्वांना. सर्व शेतकरी मित्रांना आव्हान आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की मी जो आजचा व्हिडिओ टाकणार आहे शेती बद्दलच्या ज्या योजना आहेत, कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत, त्या सर्व योजना तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवून देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी कसा लाभ घ्यायचा, कोणत्या योजनेला कधी लाभ घ्यायचा, या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. सुरू करूया मित्रांनो. काय काय योजना आहेत? पहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. यामध्ये जे एस-सी एस-टी कास्टचे शेतकरी असतील त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ घेता येतो. त्यानंतर सेकंड आहे मृदा आरोग्य कार्ड योजना. 3 नंबरचा आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. आता ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जी आहे ती फक्त आणि फक्त आदिवासी जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना, हे सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. पूर्ण भारतातल्या पूर्ण शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो, बरोबर. त्यानंतर आहे फळ पीक विमा योजना, हे पण पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांसाठी आहे. विहीर पुनर्भरण योजना, ही सुद्धा पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांसाठी आहे. मागेल त्याला शेततळ योजना, ही महाराष्ट्रात आहे सध्या योजना चालू. बाहेर आहे का नाही ते आपल्याला आयडिया नाहीये. त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना म्हणजे काय, ते ठिबक सिंचन बोलतो आपण, किंवा जे स्प्रिंकलर योजना, ठिबक सिंचन असू द्या, स्प्रिंकलर किंवा जे आणखी पाईपलाईन वगैरे, यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे. यानंतर आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. यामध्ये शेतकऱ्यांचा अपघात जर झाला तर 2 लाखापर्यंतचा अपघात विमा आपल्या शेतकऱ्यांना दिला जातो, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना. ओके. यानंतर आहे मित्रांनो बघा, जे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकरी असतील दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याची योजना, यासाठी विशेष घटक योजना आहे. त्यानंतर शेळ्यांचे गट वाटप करणे, ही एक योजना आहे. ही सर्वांसाठी योजना आहे मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना म्हणजे काय, राष्ट्रीय पशुधन अभियान जे आहे त्यामार्फत पशुधन विमा योजना मित्रांनो आहे. म्हणजे तुमच्या एखाद्या गायी असू द्या किंवा तुमचं एखादं जनावर आहे ज्याचं की काहीतरी अपघात होऊन म्हणजे एक्सपायर झालंय, वारलंय ते, किंवा मृत्यू झालेला आहे, जसं की वीज पडली किंवा वादळ आलंय, त्याच्यामध्ये नुकसान झालं काही, तर त्यामध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर आहे गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम, SMS द्वारे शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला. त्यानंतर रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड योजना, म्हणजे जे रोजगार हमी मधून आपण फळ लागवड करतो त्यासाठी मित्रांनो अनुदान आपल्याला तिथे दिलं जातं. त्यानंतर आहे पशुपालकांना साहित्य पुरवठा. कृषी ऍप्स आहेत, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत मित्रांनो कृषीचे, जेणेकरून तुम्हाला त्याचा गोष्टीचा प्रॉपर लाभ घेता येईल. यानंतर आहे समृद्ध शेतकरी आणि हरित ऊर्जेसाठी सौर सौर कृषी पंप योजना. सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर पण सगळ्यात जास्त चालू आहे सध्या सौर कृषी पंप योजना. त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो. हे बघा, आता तुम्हाला डिटेल माहिती आहे पाहिजे असेल तर मी तुम्हाला पूर्ण, आता हे पेज जे आहे तुम्ही वर पाहत असाल तिथे 55 पेजेसची ही माहिती आहे, बरोबर. तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो कोणासाठी काय काय भेटणार आहे या गोष्टी मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्ण कळेल. पहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. यामध्ये अनुदान आणि कशासाठी अनुदान या गोष्टी तुम्हाला सांगतो. तर यामध्ये अनुदान भेटतंय मित्रांनो शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी 2,50,000 रुपये, जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी 50,000 रुपये भेटतात. इनवेल बोरिंग म्हणजे विहिरीमध्ये बोर टाकायचा असेल, बोर आडवे बोर बोलतो आपण त्याला, तर 20,000 रुपये भेटतात. नवीन मोटर घ्यायचे, पंप घ्यायचा आहे तर 25,000 रुपये त्याला भेटतात मित्रांनो. वीज जोडणी म्हणजे नवीन आपल्याला कनेक्शन घ्यायचं आहे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, त्यासाठी लाईट कनेक्शन जे घ्यायचे त्यासाठी 10,000 रुपये भेटतात. शेततळ असेल तुमच्याकडे, शेततळामध्ये तुम्हाला प्लास्टिक टाकायचे, त्यासाठी 1,00,000 रुपयाचे अनुदान आहे मित्रांनो. लाभार्थी कोण आहे, अनुसूचित जातीतील शेतकरी. फक्त अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांनाच हा लाभ घेता येतो, बरोबर. यानंतर आहे मित्रांनो मृदा आरोग्य कार्ड योजना. म्हणजे काय, की रासायनिक खतांचा जो अनिर्बंध वापर करतो आपण, म्हणजे खूप जास्त रासायनिक खत वापरतो, तर त्यामध्ये तुम्हाला कमी करायचे, यासाठी मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खताच्या संतुलित वापरास प्रोत्साहन देणे, बरोबर. आणि या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अनुदान दिले जात नाही, फक्त त्यात काय आहे, त्यामध्ये लागवडी लायक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या जी माती असते त्याबाबत माहिती दिली जाते आणि आरोग्य पत्रिकेबाबत माहिती दिली जाते, बरोबर. तुमची माती कशी आहे काय वगैरे त्या गोष्टीसाठी. त्यानंतर आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. मित्रांनो यासाठी अनुदान भेटतं नवीन विहिरीसाठी, जुन्या विहिरीसाठी, एन्युअल बोरिंग, पंप संच, वीज जोडणी, सर्व गोष्टीसाठी भेटतं. पण यामध्ये काय आहे, की लाभार्थी अनुसूचित जमाती वर्गातील असावा.
ही एक अट आहे मित्रांनो. बरोबर. आदिवासी उपाययोजना अंतर्गत आणि क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील सर्वांसाठी यामध्ये अनुदान भेटतं. यानंतर आहे मित्रांनो बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना. तर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे जे नुकसान होते त्यासाठी विमा संरक्षण मिळतं मित्रांनो. यानंतर आहे पिकानुसार विमा भेटतो मित्रांनो. बरोबर. यानंतर आहे फळपीक विमा योजना आहे. त्यामध्ये संत्रे, मोसंबी, पेरू, डाळिंब आणि द्राक्ष या 5 पिकांना विमा दिला जातो मित्रांनो. यानंतर आहे विहीर पुनर्भरण योजना. त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. यामध्ये बघा काय काय दिलं जातं. सूक्ष्म सिंचनासाठी म्हणजे ठिबक सिंचनासाठी वगैरे अनुदान दिलं जातं. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असतील 60% भेटतं. इतर शेतकऱ्यांना 45% आणि जे अत्यल्प भूधारक असतील त्यांना 45% असं हे अनुदान भेटतं मित्रांनो. यानंतर मागेल त्याला शेतकरी हे तर आहेच कंपल्सरी. यामध्ये बघा काय आहे, शेतकऱ्याच्या नावे कमीत कमी 60 गुंठे जमीन असावी. कमीत कमी 60 गुंठे. यानंतर यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेतून शेतकऱ्यांनी वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे किंवा भात खाचारासोबत तयार होणाऱ्या बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नसावा. त्यांना ज्या गोष्टीचा लाभ भेटणार आहे, पहिला आहे दारिद्र्य रेषेखालील त्यांना थोडंसं प्राधान्य दिलं जाईल. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा कुटुंबातील वारसांना थोडंसं प्राधान्य असणार आहे मित्रांनो. आणि या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार निवड केली जाणार आहे. म्हणजे ज्याचा प्रथम अर्ज त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. तर हे व्यवस्थित पहा शेततळ्यासाठी. त्यानंतर मित्रांनो शेततळे झाल्यानंतर आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा. यामध्ये 10 ते 75 वयोगटातील जे शेतकरी असतील त्यांना मित्रांनो 2 लाखापर्यंत मदत भेटते. यांचे गट वाटप करणे हे पण आहे मित्रांनो. जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना यासाठी 10+1 म्हणजे 10 शेळी आणि 1 बोकड असं या पद्धतीने तुम्हाला वाटप केले जाते. त्यानंतर पशुधन विमा आहे. म्हणजे तुम्ही गाई म्हशी असतील तुमच्याकडे तर तुम्हाला पशुधन विमा भेटतो मित्रांनो. प्रति लाभार्थी प्रति कुटुंब 5 पशुधनाचा विमा या योजनेअंतर्गत उतरवला जातो. पाणलोट विकास कार्यक्रम आहे. त्यानंतर SMS द्वारे शेतकऱ्यांना माहिती हा पण एक योजना आहे मित्रांनो. रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवड योजना पण आहे मित्रांनो. यानंतर दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्याची योजना आहे. पशुपालकांना साहित्य पुरवठा आहे. वेगवेगळे साहित्य पुरवले जातात. मिल्किंग मशीन आहे. त्यानंतर कृषी ऍप्लिकेशन्स बनवलेले आहेत. यामध्ये मित्रांनो बघा मोबाईल ऍपचे नाव. आता मोबाईल कोणते कोणते तुम्ही वापरू शकता, कोणते कोणते तुम्हाला माहिती भेटणार आहे, या सर्व ऍप्लिकेशन इथे दिलेले आहेत. व्यवस्थित पाहून घ्या. आता ऍप्लिकेशन मी तुम्हाला झूम आउट करून दाखवतो. शेतकरी मासिक असं ऍप्लिकेशन आहे ज्यामध्ये शेतकरी मासिकातील लेख जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. महारेन असं ऍप्लिकेशन आहे. त्यामध्ये मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग या स्तरावरील आजचा आणि आतापर्यंतचा सर्वसाधारण पाऊस जो आहे तो तुम्हाला चेक करायला भेटेल मित्रांनो. क्रॉप क्लिनिक आहे. यामध्ये सोयाबीन असू द्या, कापूस, भात, तूर, हरभरा या 5 पिकांच्या किडी व रोग त्यांच्या उपाययोजना यासाठी जे कीटकनाशके वापरायचे किंवा दुकानदारांची यादी या ऍपवरून तुम्हाला कळेल. त्यानंतर कृषी मित्र आहे. तालुक्यातील खते, बियाणे, औषधी विक्रेत्यांची माहिती तुम्हाला कळेल. किसान इंडिया आहे ज्यामध्ये हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्ले दिले जातील. त्यानंतर किसान सुविधा आहेत मित्रांनो. किसान सुविधामध्ये हवामान, कृषी निविष्ठा, व्यापारी, बाजारभाव, पीक संरक्षण व तज्ञ सल्ला याबाबतची मागणी तुम्ही करू शकता. पुसा कृषी आहे ज्यामध्ये पिकांच्या विविध जाती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती तुम्हाला दिली जाते. त्यानंतर ऍग्री मार्केट आहे, पशुपोषण आहे, कॉटन आहे, IPM आहे, हळद लागवड. खूप सारे असे ऍप्लिकेशन्स मित्रांनो आहेत जेणेकरून तुम्ही वापरू शकता. तर हे बघा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्या काही फोटो आहेत तिथे. इथे बघा पहिला आहे सोलर पंपचे फोटो आहेत मित्रांनो. इथं विहिरीवरती सोलर बसवलेला आहे. इथे रोजगार
फळबाग लागवड योजना त्यामध्ये फोटो आहेत. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज वगैरे दिलेले आहेत. तर मित्रांनो आपल्यासाठी ज्या योजना आहेत 7-8 प्रकारच्या कृषी योजना आहेत. त्या योजनेचा तुम्ही आजच लाभ घ्या. आता व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी फक्त शॉर्टकटमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. या प्रत्येक योजनेवरती एक नवीन व्हिडिओ येईल मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर तुम्ही बघा सोनाई एंटरप्राइजेस चॅनल आहे. याला सबस्क्राईब करू शकता म्हणजेच तुम्हाला जे नवीन अपडेट्स असतील ते टाईम टू टाईम मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो. पाहत राहा सोनाई एंटरप्राइजेस.